नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी गोविंद करंजे, मल्टीप्लायर अधिकृत डीलर, परभणी जिल्हा. तर मी आज आलेलो आहे माझ्या स्वतःच्या शेतातील हळदीच्या प्लॉटवर. आणि हळदीच्या प्लॉटवर येण्याचं कारण म्हणजे मी सुरुवातीपासून कृष्णा बिझनेस अँड डेव्हलपमेंट प्रायव्हेट कंपनी लिमिटेड धुळेच्या या कंपनीचं मल्टीप्लायर नावाचं प्रोडक्ट यूज केलं होतं, जैविक मल्टीप्लायर. तर माझ्या स्वतःच्या हळदीची लागवड आहे 7 जूनची. तर 7 जूनपासून ते आत्तापर्यंत म्हणजे जवळपास 285 दिवस. तर आज डेट आहे 14 मार्च. तर आपल्या हळदीवर त्या प्रोडक्टचे रिझल्ट कशा प्रकारचे आलेले आहेत ते आज आपण रिझल्ट पाहण्यासाठी थेट डायरेक्ट सीधा प्लॉटवर आले आहोत. तर मी तुम्हाला आज माझ्या स्वतःच्या शेतातील हळदीचे प्लॉटचे रिझल्ट हे कशा प्रकारचे आलेले आहेत ते आज मी तुम्हाला स्वतः लाईव्ह दाखवणार आहे. तर या चला आपण बघूत आपल्या हळदीच्या शेतातील थोडासा प्लॉट. हे माझा हा प्लॉट आहे, 1.5 एकरचा प्लॉट आहे पूर्णतः. हे एकदम असा छान प्रकारचा. आणि मी ह्या प्लॉटला सुरुवातीपासून जैविक मल्टीप्लायर वापरल्यामुळे माझ्या हळदीवर करप्या किंवा कंदसड या रोगाचा म्हणजे प्रादुर्भाव पडलाच नाही. ह्या वर्षी तर मोठ्या प्रमाणामध्ये भरपूर प्रमाणामध्ये पाऊस झालेला होता, तरी पण माझ्या हळदीवर म्हणजे असा कुठल्याच प्रकारचा रोग आला नाही. तर आता जास्त बोलण्यापेक्षा तुम्हाला मी डायरेक्ट माझ्या प्लॉटचा रिझल्ट दाखवतो. या चला आपण रिझल्ट बघू. आता हे बघा रिझल्ट. एकदम शेंगाची फुगवण, शायनिंग असे एकदम जबरदस्त प्रकार डेव्हलप झाले. कमीत कमी एका पेंद्याला कमीत कमी 7 ते 8 फुटवे आलेले आहेत. आणि कमीत कमी हे बघा, हे 1, हे 2, 3, 4, 5 पूर्ण डेव्हलप झालेलं आहे. पण हळदीची शेंग आणि शायनिंग एकदम अशी चांगल्या प्रकारची बनलेला आहे. गड्डा तर जबरदस्त बनलेला आहे आणि खूप छान प्रकारचा रिझल्ट आलेला आहे मला. जर मित्रांनो, जर आपल्यालाही असेच एकदम असे भन्नाट प्रकारचे रिझल्ट पाहिजे असलेच तर एक वेळेस नक्की कृष्णा बिझनेस अँड डेव्हलपमेंट प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचं मल्टीप्लायर नावाचं जैविक मल्टीप्लायर नावाचं प्रोडक्ट आपण शेतकऱ्यांनी यूज केलंच पाहिजे. मी स्वतः एक युवा शेतकरी आहे आणि मी सर्वांना हे सांगतो की 100% वापरलं पाहिजे. जरी आपल्या